नाम हे किती श्रेष्ठ आहे, तर तेने माया जाळ तुटतील मोक्ष. मायातून बाहेर पडणं म्हणजे मोक्षच आहे. मोक्ष, मो म्हणजे मोह, क्ष म्हणजे क्षय. मोहाचा क्षय झाला आपल्या जीवनामध्ये. मोक्ष म्हणजे मेल्यावर मिळायचं नाही, इथंच मोहाचा क्षय हो. जगाचा मोह, पैशाचा मोह, प्रत्येक हे मायाचा मोह. माया मोह निरसला, शुद्ध झाले कलेवर. असा मोह, मोहाचा क्षय होणे म्हणजेच मोक्ष आहे. तर ते कशाने होते? हरी 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 हा मंत्र शिवाचा, किंवा हरी हरी तुम्ही म्हणा रे तेने माया जाळ तुटतील. तर ज्ञान मार्गी तरुण जातील की नाही माहित नाही, पण भक्ती मार्गावर तरुण जाणं शक्य आहे. येणे उपाय मज भजले, ते हे माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाइले बहुवस नाही. या उपायानं भजन करणारे माझी माया तरुण जातात, परंतु असे भक्त जास्त नाहीत, बहुवस नाही. आजच नाही, त्या 5000 वर्षापूर्वी सांगितले की तरुण जाणारे भक्त कमी आहेत. तर आज काय म्हणावं लागेल? असल्या कलियुगामध्ये किती तरुण जाणारे असतील म्हणावं लागेल? शंकाच आहे, कोणीच नसेल. मग हे जे माया माया काय आहे, तर हे आपणाला गुंतून ठेवते, देवाकडे जाऊ देत नाही, सन्मुख होऊ देत नाही. त्या कोणतीही गोष्ट असो ती काय, ती माया आहे. आणि याच्यामध्ये पडल्यामुळे बघा ना, गंमत कशी आहे. आपण परमार्थाला वेळ न देता आपल्या उद्धाराची चिंता करत नाही, कल्याणाची चिंता करत नाही. सारखं मरमर रात्रंदिवस करून सायास करीसी प्रपंच दिरंडीसी. रात्रंदिवस करून रात पाठ करून करोडो रुपये कमविले, आणि जास्त पैसे कमविण्यासाठी कधी पाप करावं लागलं, कधी अन्याय करावा लागला, कधी लबाड बोलावं लागलं, कधी 2 नंबर, कधी 3 नंबर, कधी 10 नंबर बसतो. नंबर वाढत गेले है ना, जसं चष्म्याचा नंबर वाढते तसं वाढत गेले. पाप झालं, आणि हे पाप करण्यामध्ये वेळ निघून गेला, भजन राहून गेलं. त्याच्यामुळे हरीची प्राप्ती झाली नाही. हरीची प्राप्ती झाली नाही हे नागवण झाली, आणि इकडे मिळवेलेलं धन संग आलं नाही, इकडं नागवण झाली. परंतु ज्या धनासाठी पाप केलं होतं ते पाप मात्र सोबत आल्याशिवाय, मिळविलेलं धन इथं आणि त्याच्यासाठी केलेलं पाप संग. काय बेखूबपणा असेल, किती मूर्खता आहे जीवाची. म्हणून नागवण झाल्याशिवाय, असे दोन्हीकडून नागवण होते. अभंगाचं दुसरं आणखी नका पडू गाभाराचे भरी, आणखी नका पडू गाभाराचे भरी, गाभाराचे भरी, आणखी नका सत्यभामेला गर्व झाला, माझ्यासारखं कोणीच नाही, श्रीमंत कोणी नाही. तिच्या घरी एक व्यवस्था होती श्रीमंतीची. तिच्या बापानं दिलेला एक मणी होता. काय नाव त्याचं? सेमंतक नावाचा. काय करीत होता ते? 8 भार सोनं. आज सोन्याच चाललं,
8 भार, कारण भाव वाढला ना. 8 भार म्हणजे आता 8 किलो की काय काय 8 भार असाल. 8 किलो सोनं रोज ते मनी देत होता. ईत होता म्हणा, ईत काय असेल त्या मन्यामध्ये. आणि ते मनी कोण दिलता? सूर्या. सत्राजित राजाला सूर्याने दिला. हा, तप करून ते मनी प्राप्त केलं. आणि ते मणी अंदन म्हणून सत्यभामेला सत्राजित राजानं आपल्या पोरीला अंदन म्हणून दिला. सेमंतक मणी हिने घेऊन गेली घरला. आता ते 16,000 बायका होत्या आणि अष्टनायिका होत्या. आणि ही सत्यभामा अष्टनायिकाच्या श्रेणीतली एक. बाकीच्या 16,000 नव्या आबादित राहत होत्या, झोपडे बांधून. महालामध्ये राहणाऱ्या ह्या अष्टनायिका ते उगच चलताच कोण्या बी बाईला कोपरानच मारायची. असं का ग, का मारालीस म्हणजे इतकं सोनं आहे तुझ्यापाशी, घ्या. मग काय मारायसाठी आहे काय सोनं? बायाला दाखवा वाटते लई, आणि कोणी बघितलं की इतका आनंद वाटते त्याला. हा, छान. नवी साडी जरी नेसली तर एक चक्कर मारून येते गावात, आपल्या गल्लीत का आहे ना. कोणीतरी तिला पुसावं वाटतंय, केवढ्याची आहे म्हणावं वाटतंय. एक बाई असेच जाऊन आली. आता ह्या काळामध्ये कोण कोणाला पुसायला? कोणीच पुसायला. आली वापस, नाराज झाली की मा एवढी भारी साडी नेसून गेले, कोणीच पुसायला. काय करावं या साडीचा राग येऊन. अंगणामध्ये कुत्री होती बसून, राग तिच्या शेपटावर पाय दिले, कोई केले तिने. हा, बरं झालं भाई तू तरी पुसलीस मला. तिला म्हणाली 5,000ची आहे. त्या कुत्रीला म्हणा सांग, दाखवा वाटत. सत्यभामेला ते अहंकार, माझ्यासारखे श्रीमंत कोणीच नाही, म्हणून देव मला जास्त प्रेम करते, माझ्याच घरी राहते असं वाटायचं. देवाला अभिमान सहन झाला नाही. संताला प्रेरणा केली. देवर्षी नारद मुनी आले, विना चिपळ्या घेऊन नारायण नारायण करीत सत्यभामेच्या घरी गेले. आहा, काय तुझी श्रीमंती, वर्णन केलं त्याचं. मग काय समजलं मला, काय तुमचा नवरा श्रीकृष्ण. हा, मोठेपणा केला, फुगून गेले ते. नाही, वेळ लागत नाही फुगायला सत्यभामेला. फुगल्यावर म्हणली, महाराज असला नवरा मला जन्मोजन्मी मिळाला पाहिजे, असा आशीर्वाद द्या. नारद म्हणले, आशीर्वाद राहत नाही, त्याला एक तोडगा आहे म्हणले, ते करावं लागते, एक साधन आहे. ते म्हणले आत्ताच करते, माझ्यापाशी काय कमी नाही. किती ब्राह्मण बोलवा म्हणलं तर बोलवते, काय करा म्हणलं ते करते, किती पैसे दे म्हणते, पण मला सांगायला लागलं ते तसं नाही. म्हणले ह्या जन्मामध्ये नवरा दान द्यावं, तर दुसऱ्या जन्मात तेच मिळते. खरंच समजली आणि म्हणले कोणाला दान देऊ, कोण घेईल आता माझा नवरा. कोणी बी घेते, आता त्याला काय. आता जर आपण नवरे दान द्यायला गेलं तर बघा हाताखाली राबवायला घेणार. नारद मुनी म्हणले कोणाला हुडकीतीस, मीच घेतो, मलाच दान दे की, मी साधू दे. बर म्हणली, पाणी घेतली, संकल्प सोडली, नवरा दान देऊन टाक. नारद मुनीनं काय केलं की बघ रे बाबा, आता तू दानात आलेला आहेस, सांगितलेलं काम
तुला करावं हे ना. ते विना दिला कृष्णापासून, घ्या विना. ते पादुका दिल्या डोसक्यावर, चल माग माग. चाल. गावात कळालं त्यांच्या बायकायला दुसऱ्या, आणि सत्यभामेनं कृष्णाला दान दिलं. एकमेकाला कळून सगळ्या जमा झाल्या, बाहेर निघल्या. चर्चा सुरू झाली की म्हणले आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे त्याच्यावर. एकटीला कशी दिली, हिची काय जहागिरी आहे का? तिच्या घरला मोर्चा घेऊन गेले, मुर्दाबाद सत्यभामा. काय म्हणतात बरोबर आहे. सत्यभामा घाबरली आणि नारद महाराज कुठवर गेले पाहून माग पळाली की महाराज महाराज नवरा वापस द्या, नाहीतर मला वाचू देत नाहीत. आता तिला कळालं. नारद मुनी म्हणले दान दिलेली वस्तू वापस द्यायची नसते, आता तुझा अधिकार नाही. ते रडू लागले की काही बी घ्या हो, पण दान वापस द्या. काही बी घ्या म्हणल्यावर हिच्यापाशी सगळ्यात जास्त काय होतं? सोनं. आणि सगळ्यात किंमत कशाला देतो आपण? सोनं. ठीक आहे म्हणले, तुझ्या घरी माझ्या घरी सोनं आहे, ते सगळं देऊन टाकते, पण हिचं म्हणणं की हाय ते देऊन टाकावं, पुन्हा आणि रोज आपल्या इथं पैदा होतच राहते. आणले वापस मोठा ते तुला तराजू तयार केली. सोयाचा काटा राहते, सोयाबीन. एकीकडे कृष्णाला बशिले, हिनं सुरू केली सोनं ठेवायला. घरामध्ये आजपर्यंत जेवढं सोनं होतं तेवढं त्याच्यामध्ये टाकलं. किती क्विंटल असेल काय काय असेल, तरी ते कृष्णाची बरोबरी भारोभार होईना गेलं. भारोभार सोनं पाहिजे तर ते कृष्ण वापस मिळणार, ते काही भारोभार होईना गेलं. 16,000 बायकांकडे गेली, सगळ्यांनीच टाकलं. कोणाकडे नाकातलं होतं, कोणाकडे कानातलं होतं, कोणाकडे गळ्यातलं होतं, सगळं जमा करून टाकलं. तरी सगळं संपून गेलं. विचार केला की आता काय करावं. एक रुक्मिणी राहिली. आता तिच्या घरी गेले, तिच्याकडे सोनं नव्हतं. ते म्हणले असं असं झालंय, देवाला वापस घ्यायचंय, त्याच्या भारोभार सोनं द्यायचंय, तर सगळ्यांचं सोनं संपलंय आणि तू आता एकटीच राहिलीस बाई, आणि तू चल. ठीक आहे ठीक आहे जा म्हणले. पुढे गेली, तुळशीला प्रदक्षिणा केली, 3 प्रणाम केली, पाणी घातले आणि एक पान तोडले. त्याचं एक पान आणि प्लेट मध्ये ठेवून निघाले. बारक प्लेट घेतली निघाले. हसू लागले सगळे माणसं, गावातले सगळे हसू लागले. कुंटलायनं सोनं ठेवलं तर भारोभार झालं नाही, एवढंसं प्लेट घेऊन निघाले. कोण? रुक्मिणी. गेली, कृष्णाला 3 प्रदक्षिणा केली, नारद मुनीचं दर्शन घेतले. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले, 3 प्रदक्षिणा केली. ते प्लेट काढून तुळशीचं पान सगळ्याला दाखविली आणि त्याच्यामध्ये ठेवले. ठेवल्याबरोबर दणकून आदळलं ते. कृष्ण वरी गेला. हे काय चमत्कार. तुळशी पात्र भावे तुळशीच पाणी जोडा हाती भावे. थोडस राहिलं सांगायचं, लवकर व्हावं म्हणून गडबड करायला. भारोभार झाला. कशानं झाला भारोभार? कृष्ण काय होतं त्या पानामध्ये? भाव होता. भाव बळे याकडे, सोन्यानं नाकळे. कर्तळी आवळे तैसा हरी. परमात्मा भावानं आकळला. सोन्या बळे आकळे, धन बळे आकळे, पैसा बळे आकळे, दादागिरी बळे आकळे नाही. काय बळे आकळे? भावबळे. भाव बळे आकळे, एरवी नाकळे. कळतच नाही.
दाखवून दिलं देवानं की धनानं सोन्यानं परमात्मा मिळणार नाही. सत्यभामा, तुला सोन्याची घमंड आहे, हे गाभाळ आहे, हे माया आहे, आणि परमात्मासाठी भावाची गरज आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. रुक्मिणीनं देवाला घेऊन घरला निघून गेली. कोणामुळे ते देवप्रत आला? रुक्मिणीमुळे. कशामुळे? भावामुळे. देव पाहिजे तर भाव पाहिजे, है की नाही? घरला घेऊन गेली. मग हे सत्यभामा, आता तरी देवाकडे जावं की नाही? आता हे सगळ्या बायका त्या सोन्यावर पडल्या. ते मज होय ग, हे मज होय ग. एकमेकीला भांडून घेऊ लागल्या सोन्यासाठी. तुझं नवं मज होय, मज नवं तुझं होय. हेच काढून घ्यायचं, हातातून काढून घ्यायचं. आता तरी ते नाही. असा प्रकार आहे. म्हणून भाव ठेवून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण करायचं काय? तर तुकोबाराय सांगतात की परमात्मा भवसागर तरून जायचं असेल तर परमात्मा कृपासागर आहे. म्हणून हरी हरी नामाचा उच्चार करा, तुम्ही भवसागरातून तरून जासाल. असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणी. तुका